विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल अर्थशास्त्र या आपल्या संकल्पनेचे विश्लेषण करीत आहोत. काल आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप पाहत असताना आपण त्याच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतलेला होता. आणि ऐतिहासिक वाटचालीमध्ये स्थूल अर्थशास्त्राचा आधारस्तंभ किंवा स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण ज्यांनी केले त्या लॉर्ड केन्स यांना आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून विचारात घेत असतो. ते लॉर्ड केन्स या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी आपण पिक्चरच्या स्वरूपामध्ये, म्हणजे कोण लॉर्ड केन्स हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती होणं आवश्यक आहे. आणि लॉर्ड केन्स आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रातल्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं समग्र विश्लेषण करण्याचा प्रयत्न लॉर्ड केन्स यांनी केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला अशा या व्यक्तीचं या ठिकाणी फोटो पाहणे, त्याच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी आपल्याला आलेख विचारात घेण्यासाठी या समोर तुमच्या तो फोटो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आज आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व या संबंधीचं मार्गदर्शन मी प्राध्यापक शरद शेटे आपल्यासमोर 12वी अर्थशास्त्र विषयामधील स्थूल अर्थशास्त्र वैशिष्ट्ये आणि महत्त्व या संबंधीचे मार्गदर्शन देवगड कॉलेज देवगड येथून आज करीत आहे. आता आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत याचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य की जेव्हा आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये बघितलेले होते आणि त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र एका वैयक्तिक घटकाचे विश्लेषण करते. इथे मात्र स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप हे समग्र आहे. एकूणाचे विश्लेषण समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आणि म्हणून या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपण त्याचा विचार करतोय. आणि तो म्हणजे या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते. आता समग्र घटक म्हणजे कोणते घटक, तर ज्या पद्धतीने आपण वैयक्तिक मागणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्याचा विचार करतोय, तर या ठिकाणी एकूण किंवा समग्र मागणी याचा विचार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळे समग्र घटकाचा विचार करत असताना एकूण मागणी, एकूण पुरवठा, गुंतवणूक, बचत, उपभोग, बेकारी, दारिद्र्य यासारख्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना समग्र घटकाचे प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून अशा या समग्र घटकांच्या आर्थिक विश्लेषणाचा अभ्यास आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत आहोत. आणि म्हणून हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की उत्पन्न सिद्धांत. पुन्हा एकदा तुलना करत असताना आपल्याला सांगावं लागेल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न सिद्धांत हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण का, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये ज्या वेगळ्या संकल्पना आहेत, मग राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना असेल, त्याचे विविध घटक असतील किंवा त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापन पद्धती असतील, या सर्वांचे विश्लेषण आपण उत्पन्न सिद्धांताच्या माध्यमातून एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्याशी संबंधित विचार त्यामध्ये आपण करीत असतो. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील जी काही चढ उतार असेल किंवा व्यापार चक्रातील जे काही तेजी मंदीची स्थिती असेल, या सर्वांच्या बदलांचं स्पष्टीकरण
या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते आणि या सर्वांचा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रकारच्या संकल्पनांचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते आणि म्हणून उत्पन्न सिद्धांत हा सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणून आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये सांगू शकतो. तशाच पद्धतीने सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचं विश्लेषण केले जाते. या ठिकाणी मात्र प्रत्येक समग्र घटकाचा अभ्यास केला जात असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा जे काही समतोल आहे तो समतोल सर्वसाधारण स्वरूपाचा असतो आणि त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. विशेषतः या स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे काही समग्र घटक आहेत या समग्र घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित स्वरूपाचे विश्लेषण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते आणि म्हणून त्याला आपण सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण हे एक महत्वाचे वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राचे सांगावे लागते. नंतरचं वैशिष्ट्य आहे की परस्परावलंबन. आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचे स्वरूप व्यक्त करते. कारण का अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. मग त्यामध्ये उत्पादन असेल, उत्पन्न असेल, रोजगार असेल, गुंतवणूक असेल, किंमत पातळी असेल, या प्रत्येकाचा एकमेकाशी काय असतो संबंध असतो. या प्रत्येकाचं परस्परावलंबन लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र विचारात घ्यावे लागते. विशेषतः बघा उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा ज्या वेळेला गुंतवणुकीच्या पातळीमध्ये बदल होतो त्याच वेळेला उत्पन्नामध्ये, एकूण उत्पादनामध्ये, रोजगारामध्ये आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर कसा बदल होतो यांचे परस्परावलंबन या स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यक्त केले जाते आणि म्हणून हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर राशी पद्धत की जसा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण या ठिकाणी स्लायसिंग मेथड विभाजन पद्धतीचा विचार केला होता, इथे मात्र राशी पद्धत म्हणजे ज्याला आपण लुम्पिंग मेथड असे म्हणतो, राशी पद्धतीमध्ये एकूणाचा विचार केला जात असतो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या घटकांचा अभ्यास केलेला असतो तो एका घटकाचा नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास असतो. म्हणजे या ठिकाणी आपण प्राध्यापक बोल्डिंगच्या मताचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल की त्याने उदाहरण देत असताना की जंगल म्हटल्यानंतर अनेक प्रकारची झाडे त्यामध्ये समाविष्ट असतात, परंतु एक झाड म्हटल्यानंतर ते सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जाते आणि जंगल हे उदाहरण या ठिकाणी आपण राशी पद्धतीच्या अनुषंगाने आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचं विश्लेषण करीत असतो आणि त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या विश्लेषणासाठी कोणत्याही एका घटकाचा विचार करून चालत नाही आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करते तेव्हा राशी पद्धतीचा अवलंब हा करावा लागतो आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप हे राशी पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येत असते. नंतरचे एक वैशिष्ट्य आहे की वृद्धीची प्रारूपे. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही प्रारूपांचा मांडणी आपण या ठिकाणी केलेली होती, इथे मात्र या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संबंधी जे विविध घटक असतात त्या विविध घटकांच्या सहभागाचा अभ्यास प्रारूपाच्या माध्यमातून आपल्याला करता येत असतो. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये वृद्धीची जी वेगवेगळी प्रारूपे आहेत, विशेषतः मूलभूत आणि अवजड उद्योगावर जे प्राध्यापक महालनोबिस यांनी जे विश्लेषण केले त्याला आपण महालनोबिसचे वृद्धीचे प्रारूप असे म्हणतो. थोडक्यात आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास
यांच्याशी संबंधित स्वरूपाचे विश्लेषण या वृद्धीच्या प्रारूपामध्ये आपल्याला करावे लागत असते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी अशा प्रकारची प्रारूपे आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की आर्थिक विकास आणि विकासाचे सिद्धांत प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाने वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे सिद्धांत मांडलेले आहेत. विशेषतः प्राध्यापक रोस्टो यांनी विकासाचे टप्पे मांडलेले आहेत. 5 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. तर त्याचबरोबर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दृष्टिकोनातून मांडलेले जे सिद्धांत आहेत त्यांचा अभ्यास सुद्धा या वृद्धीच्या प्रारूपामध्ये आपल्याला करता येत असते. नंतरचं आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोल या ठिकाणी केला जात असतो आणि या सर्वसाधारण समतोलामधून किंमत पातळीची निश्चिती ही केली जात असते. विशेषतः सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. पुन्हा एकदा समजावून घ्या की सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते. तर या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सद्यस्थिती म्हणजे सध्याच्या काळामध्ये जेवढ्या काही उत्पादित झालेल्या वस्तू आणखी सेवा असतील त्या सर्व वस्तू आणखी सेवांच्या किमतीची सरासरी. एका वस्तूच्या किमतीचा विचार या ठिकाणी केला जात नसतो तर एका वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या वस्तू आणखी सेवांच्या किमतीची सरासरी विचारात घेऊन सर्वसाधारण किंमत पातळी ही निश्चित होत असते. आणि सर्वात महत्वाचं की स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख स्वरूपाचे शास्त्र आहे. सर्व प्रकारच्या धोरणांची मांडणी या ठिकाणी केली जात असते. विशेषतः लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजे ज्या काही सार्वजनिक स्वरूपाच्या आर्थिक समस्या निर्माण होतात त्या सर्व आर्थिक समस्या सोडवण्यासाठीच्या धोरणांची चर्चा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केली जात असते. विशेषतः बघा भाववाढ नियंत्रण असेल किंवा रोजगाराची निर्मिती असेल किंवा अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठीचं धोरण असेल या सर्वांची मांडणी या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख मांडणीचे शास्त्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लॉर्ड केन्सचा या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोठा सहभाग कसा आहे त्याचे विश्लेषण या ठिकाणी आपल्याला करता येते. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्व बघू. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत आपण स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप बघितले. स्थूल अर्थशास्त्र कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करते त्याचा विचार केला आणि मग आता आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की स्थूल अर्थशास्त्र कशा पद्धतीने त्याचा वापर केला जात असतो आणि त्या संबंधी सर्वात महत्वाचं या ठिकाणी सर्वात महत्व स्थूल अर्थशास्त्राचे आपल्याला सांगावं लागते की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धती चालवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर हा केला जात असतो. विशेषतः आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामधून देता येत असते. एकूण आर्थिक चलांचे वर्तन कशा प्रकारे चालते, जर गुंतागुंतीची प्रक्रिया असेल व्यापक स्वरूपाची प्रक्रिया असेल तर त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपयोग कशाचा होत असतो तर तो स्थूल अर्थशास्त्राचा होत असतो. दुसरे महत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येते की आर्थिक चढ उतार विशेषतः तेजी आणखी मंदी किंवा रोजगारामध्ये सुद्धा चढ उतार होत असतात, उत्पादनामध्ये चढ उतार होत असतात, आर्थिक परिस्थितीमध्ये चढ उतार होत असतात. आणि या चढ उतारावर या ठिकाणी नियंत्रण ठेवणे किंवा त्याच्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम
स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करता येते. आर्थिक चढ उतारामध्ये दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग हा केला जात असतो. तिसरा सर्वात महत्वाचा उपयोग ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना, त्या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या इतर काही संकल्पनांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. विशेषतः स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्याशी संबंधित स्वरूपाचे सामाजिक लेखा यांचे महत्व अनन्यसाधारण स्वरूपाचे कशा पद्धतीने आहे हे या स्थूल अर्थशास्त्रामधून व्यक्त करता येत असते. विशेषतः राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची आपल्याला आखणी करता येत नाही किंवा मांडणी करता येत नाही. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप, राष्ट्रीय उत्पन्नाची बदलते प्रवाह या संबंधीचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे महत्व अधिक अनन्यसाधारण स्वरूपाचे आपल्याला सांगावे लागते. नंतर आहे की आर्थिक विकास हा स्थूल अर्थशास्त्राच्या मोजमापामध्ये त्याचा विचार केला जात असतो. विशेषतः स्थूल अर्थशास्त्रातील नाविन्यपूर्ण अध्ययनामुळे देशातील दारिद्र्य, बेकारी, विषमता या स्वरूपाच्या ज्या काही समस्या आहेत, या समस्यांचं मोजमाप स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करता येते. आणि त्यामुळे आर्थिक विकास हा विकसनशील देशांच्या आर्थिक बदलांचं मोजमाप करीत असतो आणि त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र ही महत्वाची भूमिका पार पाडत असते. दुसऱ्या पद्धतीने याचं महत्व व्यक्त करीत असताना ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरते, तशाच पद्धतीने अर्थव्यवस्थेची कामगिरी करण्यासाठी सुद्धा स्थूल अर्थशास्त्र हे महत्वपूर्ण ठरत असते. विशेषतः अनेक प्रकारचे बदल जे असतात, विशेषतः राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी असेल, दारिद्र्याची आकडेवारी असेल, बेकारीची आकडेवारी असेल, नियोजनाची आकडेवारी असेल, या सर्वांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी केली पाहिजे हे महत्वपूर्ण मार्गदर्शन स्थूल अर्थशास्त्रामधून मिळत असते. आणि म्हणून एका कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीसाठी करण्यासाठी, दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू आणि सेवांची करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर हा केला जात असतो. आणि आणखी एक महत्वाचं या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचे महत्व सांगता येते आणि ते म्हणजे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर हा केला जात असतो. विशेषतः एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी ही जी काही वेगळ्या प्रकारची आर्थिक चला असतात, या आर्थिक चलांचा संबंध व्यक्त करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग हा केला जात असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य रोजगाराची पातळी मोजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरते. कारण का तर स्थूल अर्थशास्त्र हे समग्र स्वरूपाचे आर्थिक विश्लेषण करते आणि त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा किंवा या ठिकाणी उत्पादनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि उत्पादनाचे विश्लेषण करत असताना साहजिकच रोजगाराचे सुद्धा आपल्याला विश्लेषण करता येत असते. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित केली जात असते, त्याच पद्धतीने सामान्य रोजगाराच्या पातळीचा मोजमाप करण्यासाठी सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचे महत्व अधिक विकसित करता येते. आणि म्हणून हे स्थूल अर्थशास्त्राचे जे महत्व आहे, हे महत्व विचारात घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा लॉर्ड केनचा विचार हा करावाच लागतो. आणि मग आपल्या लक्षात येईल की अर्थशास्त्राची आणि विशेषतः स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती व्यापक करण्याचं काम या ठिकाणी लॉर्ड केन्स यांनी केलेलं आहे. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राच्या महत्वाचा विचार करीत असताना लॉर्ड केन्सचा विचार हा आपल्याला करावाच लागतो. आणि मग आज लॉर्ड केन्सने मांडलेले जे काही आर्थिक विचार आहेत, हे आर्थिक विचार
स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आज सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करता येते. तर अशा पद्धतीने आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्व याचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे.